नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचंच मनापासून स्वागत. आपला हा कार्यक्रम लैंगिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आहे. भारतात सेक्स हा विषय टॅबू म्हणजेच निषिद्ध मानला जातो. मात्र यामुळे नको त्या वयामध्ये चुकीची माहिती चुकीच्या मार्गाने मुलांपर्यंत पोहोचते आणि वेळ निघून जाते. म्हणूनच सेक्स एज्युकेशन फारच गरजेचं आहे आणि योग्य वयात जर सेक्स एज्युकेशन मिळालं तर आपण आपल्या सेक्शुअल समस्या या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. आपण आपल्या शरीराला समजून घेणं आणि ते स्वीकारणं हे आपल्याच मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी फारच गरजेचं आहे आणि फारच मोलाचंही काम करतं. म्हणूनच तुमचं सेक्शुअल लाईफ हे सशक्त व्हावं यासाठी डॉक्टर विजय दहिफळे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यूज समजून घेऊन आणि तुमच्याशी संवाद साधून तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यासाठी आम्हाला आमच्या स्टुडिओच्या क्रमांकावर तुम्ही जरूर फोन करा. मात्र कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पाहूयात डॉक्टर दहिफळे सर यांच्या अचीव्हमेंट्स बद्दलची ही माहिती व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. लैंगिक शिक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करून लोकांचे लैंगिक स्वास्थ्य सुधारावे म्हणून सुखी जीवनाचा मंत्र हा मंच त्यांनी उभारलाय. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर आणि दुबईत त्यांची क्लिनिक्स आहेत. डॉक्टर दहिफळे हे देशविदेशात जाऊन सेमिनार्सच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत असतात. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे स्त्रियांमध्ये सेक्स करताना का जाणवतो ऑर्गॅझम डिसऑर्डर. याच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विजय दहिफळे. आपण त्यांच्या कार्यक्रमात स्वागत करूया. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि सरांचे जे सेंटर्स आहेत ते आहेत छत्रपती संभाजीनगर, पुणे, खारघर मेडिकवर हॉस्पिटल, नाशिक, दादर, ठाणे, कल्याण आणि नेरूळ या ठिकाणी. आणि तुम्ही सरांची अपॉइंटमेंट्स देखील घेऊ शकता. त्या सगळे डिटेल्स आपण कार्यक्रमाच्या आता इथे फ्लॅश होत आहेत स्क्रीनवर. सर, फार महत्त्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे तो म्हणजे स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय. खरं तर स्त्रिया फार बोलत नाहीत या सगळ्याविषयी कारण फार लाज वाटते. मात्र आपला हा मंचच त्याच्यासाठी आहे की स्त्रिया देखील आपल्याला फोन करतात आणि तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं देतात. त्यामुळे माझ्या मते तरी की कोणतीही लाज न बाळगता आपले जे सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे आपण आरोग्याचे प्रॉब्लेम्स म्हणूनच पाहावं आणि फार प्रायमरी ही गोष्ट असते ज्याला आपण खरं तर ॲड्रेस करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी सर या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत असतात. सर, फार महत्त्वाचा विषय आपण निवडलेलाच आहे. मात्र आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला फोन आलेला आहे कल्याणहून. आपण तो पहिला फोन घेऊयात. सचिन बोलतायत आपल्याशी. सचिन, नमस्कार. नमस्ते सर. हा, नमस्ते जी, बोला. सर, माझा एक क्वेश्चन. सचिन, आपला आवाज येत नाहीये, थोडं मोठ्याने बोला प्लीज. आता येतोय आवाज? मी टेक्निकल टीमला विनंती करते थोडासा आवाज इथला वाढवावा म्हणजे सरांना प्रश्नाचा जे ऐकू येणार आहे सरांना. हॅलो, बोला सचिन, आता आवाज येतोय, बोला. हा, नमस्ते सर. माझा एक क्वेश्चन आहे. ओके सर, नियमित सेक्स केल्याने हार्टच्या स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का? अच्छा अच्छा, याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे. आता हा अतिशय बेसिक प्रश्न आहे कारण लोकांना सेक्समध्ये बऱ्याचदा अटॅक येतो अशा गैरसमजुती आहेत. ओव्हर सेक्समुळं किंवा सेक्सच्या गोळ्या खाल्ल्याने असं होतं, हे आपण त्यांची शंका दूर करूया. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं लोकशाही मराठीच्या मनापासून अभिनंदन आणि आजच्या या कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होता, मनमोकळेपणाने प्रश्न विचारता आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेता, त्याबद्दल देखील खरंच कौतुक आणि अभिनंदन. आता आपल्याला हा प्रश्न आलेला आहे, काय होतं बऱ्याचदा की ॲक्टिव्हिटी आपण जास्त केली किंवा बऱ्याचदा काही गोळ्या घेऊन केली तर मग त्यामुळं हृदयाचं स्वास्थ्य खराब होतं, असं अजिबात नाही. म्हणूनही आपण तज्ज्ञांचा सल्ला क्या घालतो. सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट का महत्त्वाचे आहात. बऱ्याचदा काउंटर केअरला तुम्ही जाता, कुठलीही गोळी घेतात ती तुम्हाला माहीत नसतं. एखाद्याला डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतं. अशा केसमध्ये ऑलरेडी प्रेशर कमी असताना त्या ठिकाणी या गोळीमुळे देखील प्रेशर कमी होतं आणि मग तुम्ही ब्लेम करता त्या मेडिसिनला. आता बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो, या निसर्गाने बनवताना ही ॲक्टिव्हिटी का बनवली असेल. हे बघा, आपल्या शरीराच्या सर्व भागाला ऑक्सिजन जाणे, त्याचबरोबर रक्तपुरवठा होणे, ह्या गोष्टी अतिशय आवश्यक असतात. जो व्यक्ती रेग्युलरली नियमितपणे आठवड्यातनं 2दा ते 3दा ॲक्टिव्हिटी करतो अशा केसमध्ये हृदयाचा रेट वाढलेला असतो,
पेरिफेरीला ब्लड जात असतं, ऑक्सिजनेशन होत असतं आणि अर्थातच तुमचं स्वास्थ्य हे अतिशय चांगलं होत असतं. पण महत्त्वाचं तुमच्या पार्टनरची संमती आणि पार्टनरचं देखील स्वास्थ्य तेवढंच महत्त्वाचं असतं. फार गरजेचं आहे. बरोबर आहे. पुढचा कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. मयूर काळे बोलतायत सोलापूरहून. मयूर नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सर, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आणि तुम्हाला देखील. सर, माझा प्रश्न असा आहे की जास्त सेक्स केल्याने प्रोस्टेट ग्रंथीवर काही परिणाम होतो का, याबद्दल सांगा सर. एक्सलंट क्वेश्चन. अतिशय बेसिक. निश्चितच. कारण हे गैरसमज आहे सर, जे मिथ्स आहेत ह्या खूप मिसकन्सेप्शन्स पाळल्या जातात किंवा ते खूप Definitely. चुकीची माहिती वाचली जाते. त्यामुळे तुम्ही मिसगाईड होता, त्यातनं दूर जाता आणि कुठेतरी वेगळंच करून बसता. सांगूया आपण. प्रोस्टेट म्हणजे काय असतं. पुरुषांमध्ये जे ब्लॅडर असतं किंवा मूत्राशय असतं त्याच्या मुखाजवळ एक त्रिकोणी जी ग्लँड असते त्याला प्रोस्टेट म्हणतात. या ग्लँडमधनं सिमेनमध्ये जे तयार होणारे पदार्थ आहेत, समजा वीर्य आहे, वीर्याचं प्रोस्टॅटिक फ्लुइड आहे, टेस्टिसकडनं येणारं त्या ठिकाणी स्पर्मॅटिक फ्लुइड आहे आणि सामान्य व्हेसिकलमधनं येणारं हे फ्लुइड आहे. हे तिन्ही एकत्र होऊन सिमेंट बनतं आणि हे बाहेर पडत असतं. त्यांचं म्हणणं काय आलं, खूप ॲक्टिव्हिटी जास्त केली तर मग प्रोस्टेटला काही साईज वाढते का त्याची किंवा आणखी काही इतर विपरीत परिणाम होतो का? नाही. एक स्टडी झालेली आहे कॅलिफोर्नियामध्ये. त्यामध्ये की समजा 20 ते 21 वेळा समजा वीर्यस्खलन झालं. सर्वात महत्त्वाचं हे वीर्यस्खलन ॲक्टिव्हिटीनं होणं महत्त्वाचं आहे. बरेचदा तुम्ही त्या हस्तमेथून देखील त्यामध्ये काउंट करता, कारण दोन्हीमध्ये फरक असतो, यावर आपण येणार आहोत. पण या स्टडीमध्ये 50% लोकांना कॅन्सर होण्याचं प्रमाण हे कमी झालेलं दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर जे सेक्शुअली ॲक्टिव्ह असतात त्यांच्या प्रोस्टेटमधनं सिक्रिशन हे एम्प्टी होत असल्यामुळं त्या ठिकाणी प्रोस्टेट एनलार्जमेंट म्हणा किंवा प्रोस्टॅटिक स्टोन्स म्हणा, या गोष्टी देखील त्या ठिकाणी टाळता येतात. मग याचा अर्थ काय की ॲक्टिव्हिटी तुम्ही जास्त आणि कमी हे कंपॅरिझन करायची गरज नसते. जेव्हा तुमची मनं जुळलेली असतात ना आणि पार्टनरचं देखील मन सोबत असतं ना, अशा वेळेला ही ॲक्टिव्हिटी जर केली तर नक्कीच तुमच्या प्रोस्टेटला प्रोटेक्शन देण्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी अतिशय कामाची असते. निश्चितच. आणि आजचा जो आपला विषय आहे खरं तर तो महिलांशी निगडीत असा विषय आहे. पहिल्या महिला कॉलर आपल्याशी आता कनेक्ट झाल्यात. नाशिकहून कोमल बोलतायत. कोमल नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. नियमित संबंध ठेवल्याने स्त्रियातील डिप्रेशनवर काही परिणाम होतो का, याबद्दल सांगा सर. पहा किती महत्त्वाचा फार प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे डिप्रेशनचा आणि याचा काही संबंध असेल का हे माहीत नसतं खूप जणांना. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. हे का तुम्ही विचार करा की फक्त जेवण करणे आणि झोपणे ह्या दोनच गोष्टी दिल्या असत्या तर आपण इथं आलो असतो का? मग निसर्गाने दिलेले सर्वात मोठं गिफ्ट आहे आणि ह्या गिफ्टपासून आपण काही मिसमुळे दूर चाललेलो आहोत. का पाहतो या ठिकाणी स्त्रियांमध्ये नेहमी डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, बॉडी एक आहे, डिप्रेशन आहे. का होतं असं? देखा नॉर्मली जेव्हा ॲक्टिव्हिटी केली जाते आठवड्यातनं 2दा ते 3दा पार्टनरची संमती असताना त्या ठिकाणी लो मॉलिक्यूल तयार होतात. डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, इपिनेफ्रिन आहे, नॉरइपिनेफ्रिन आहे, फिनाइल इथिलमाइनसारखे हे लो मॉलिक्यूल बनतात. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट सांगतो, अशा ॲक्टिव्हिटीमुळं फिमेल्सचं डिप्रेशन देखील कमी होतं. तुम्ही एक अभ्यास जर केला की सेक्शुअली डिप्राईव्ड म्हणजे मॅरेजनंतरसुद्धा सांगतो आहे महत्त्वाचं, आणि ॲक्टिव्ह असणाऱ्या फिमेल्समध्ये त्यांचं लाईफस्टाईल आहे, त्यांचा ग्लो आहे, त्यांचं अँटीएजिंग आहे, चेहऱ्याचा इफेक्ट आहे. यावर परिणाम का होतो तर जेव्हा नॉर्मल हेल्दी स्पर्म आपल्या नॉन पार्टनरकडनं त्या ठिकाणी योनीच्या भागात जातात त्यावेळेला त्यात असलेले हार्मोन्स, अँड्रोजन्स, ऑक्सिटोसिन्स हे ॲब्सॉर्ब होतात. ते ॲब्सॉर्ब झाल्यामुळं हे अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतात. कॉर्टिसोलच्या लेवल कमी होऊन त्या ठिकाणी स्ट्रेस कमी व्हायला लागतो आणि आणखी ॲडिशनल ॲडव्हान्टेजमध्ये त्या ॲब्सॉर्प्शनमुळं त्या ठिकाणी जे लवचिकता असते योनीच्या पार्टची ती देखील मेंटेन राहते. आणि एवढे चांगले तुम्हाला ॲडव्हान्टेज असताना तुम्ही जर नेहमीच निरोध वापरून आणि एकदाही कॉन्टॅक्ट तुम्ही होऊ देत नसाल, म्हणून तर काय म्हणतो नॉन इन्फेक्टेड आपला ओन, आपला नोन आणि आपल्या कल्चरल फ्रेममध्ये असलेला पार्टनर महत्त्व असतो, जेणेकरून तुम्हाला डिप्रेशन येणार नाही किंवा काही त्रास होणार नाही. नक्कीच सर. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेत. ऋषी सोनी बोलताय छत्रपती संभाजीनगर इथून. ऋषी नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. नियमित संबंध केल्याने शरीराची प्रतिकार शक्तीवर काय परिणाम होतो त्याबद्दल माहिती सांगा.
फार बेसिक प्रश्न सर विचारले जातात. म्हणजे प्रत्येक जण आजारी पडायला जन्माला आलेला नाही. आणि आज खरं म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीचे फायदे काय असतात हाच टॉपिक जणू दिला का वाटतोय मला. नक्कीच सांगूया ना. हो सर. हे बघा तुम्हाला सांगतो, नेहमी सर्दी होणं आहे, खोकला होणं आहे, तुम्हाला काहीतरी शिंका येत राहतात, प्रत्येक गोळी खाणं चालू आहे, सवय लागली तुम्हाला गोळ्या खायची. ॲक्टिव्हिटी केल्याने काय होतं असतं, IgG, IgA आणि IgM अशा प्रकारच्या अँटीबॉडीज ह्या तयार होतात. आणि या अँटीबॉडीज काय करतात, एखाद्या व्हायरसला, एखाद्या बॅक्टेरियाला सरफेस लेवललाच त्याला प्रतिकार करून त्याला संपवतात. मग अशा केसमध्ये जे नियमितपणे ॲक्टिव्हिटी करतायत आपल्या पार्टनरसोबत संमतीने, तर एकाला नाही त्याचा फायदा दोघांनाही होत असतो. तुम्ही एवढे सशक्त राहता की लहान लहान आजार आहेत, फीवर आहे, कशा प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत, युरिनरी इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर कुठलेही आजार या ठिकाणी का कमी होतात की प्रतिकारशक्ती वाढणं, म्हणजेच तुम्ही आतून सुदृढ होणं. बऱ्याचदा काय म्हणतो, नुसतेच बाहेरनं व्हिटॅमिन खा, नुसतीच फळं खा, सगळंच खात बसा आणि ॲक्टिव्हिटी करत नाही, काय उपयोग. म्हणून तुमची इम्युनिटी वाढण्यामध्येचा नक्कीच फायदा होतो. पण यासोबत पार्टनरच्या संमतीशिवाय तुम्ही गोष्टी केल्या ते ॲक्सेप्टेबल राहत नाहीत. नक्कीच. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. रोहित माने बोलतात यवतमाळहून. रोहित नमस्कार. रोहित आवाज येतोय आपल्याला आमचा? येतोय मॅडम. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नमस्ते डॉक्टर. नमस्ते, बोला रोहितजी बोला. सर मी रोहित बेळगावनं बोलत आहे. बेळगाववरनं बोलताय, बोला रोहितजी, तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. तुमचं साम टीव्हीवर बघणं आणि इथं आता लावलेलं आहे सर. अच्छा, तुम्हाला आता हे पण लक्षात आलं इकडे आहे. गुड. हां सर, आम्ही आता सकस आहार आणि योगा प्राणायाम मेडिटेशन केलं तर आम्ही कंटिन्युअसली ही सेक्स आणि सगळं बॉडी मेंटेन करू शकतो का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला तुमचं सेक्शुअल लाईफ मेंटेन करायचं, बरोबर आहे? आहे सर, सगळं आता कंटिन्यूस केलं, कसं करायचं सर? बरं, तुम्हाला सध्या काही आहे का कमजोरी, काही शीघ्रपतन, काही आजार वगैरे आहे सध्या काही तुम्हाला? नाही काय नाही सर. अच्छा, ओके. तुम्हाला माहिती पाहिजे नॅचरली कसं मेंटेन करायचं, हे महत्त्वाचं आहे. की सगळ्यांचं सेक्स लाईफ गोळ्या खाऊन होतं का? किंवा बरेच जण मला विचारतात, सर असे किती जण तुमच्याकडे आले? अरे बाबा म्हणलं 50% जनताच अशी आहे, ते किती जण याचा प्रश्न का नाही? हा आजारच नाही, हा तुमच्या डोक्यातनं आलेला लाईफस्टाईलमुळं, स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, अल्कोहोल आहे, लिमिटच्या वर, मग अशा सवयी लागलेल्या, पॉर्नोग्राफीची सवय लागली, लिमिटमध्ये गोष्टी असू द्या, नॉर्मल असतात. या मित्रांना सर्वांना मी या ठिकाणी सांगतो, तुम्ही ब्रेकफास्ट नाही केला तर चालेल, ॲटलिस्ट अर्धा तास चालणं, स्विमिंग असेल तर स्विमिंग करा, योगा असेल तर योगा करा, प्राणायाम करा. पण तुम्ही उठताच सकाळी 11 वाजता, तर कधी तुम्हाला सूर्यनमस्कार करता येणार आणि कधी प्राणायाम करणार? मग होतं काय की तुम्हाला हे डिस्फंक्शन यायला लागतं. मग पार्टनर जेव्हा नाराज होते ना तुमच्यावर, मग तुम्हाला वाटतं मला काहीतरी याचा एनर्जेटिक घ्यायला पाहिजे. एकच सांगेन, सकस आहार, रेग्युलर एक्झरसाईज आणि अशा पद्धतीने तुमचं सेवन जर मेंटेन ठेवलं तर नॅचरल पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आणि किगल एक्झरसाईजचा देखील फार मोठा फायदा असतो यामध्ये, हे आपण एका वेगळ्या टॉपिकमध्ये नंतर पाहू शकतो. निश्चितच. खरं तर खूप असे मुद्दे आहेत आणि फार बेसिक तुमचे प्रश्न आहेत, ते सगळे सर इथे त्याचे उत्तरं देतातच आहेत. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेत. राजू इंगळे बोलतात पुण्याहून. राजू नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. माझा प्रश्न असा आहे की हे जे संबंध ठेवण्याचं सांगतात सर, त्याच्यामध्ये स्त्रिया म्हणजे लेडीज जे आहेत ते जास्त उत्साही नसतात, त्याचं काय कारण आहे? म्हणजे नक्कीच आपण सरांकडून हा पण आपला प्रश्न खरं तर पुढे आपण विचारणारच होतो सरांना. आणि डिझायर डिसऑर्डर जे आपण म्हणतो सर, माझ्या मते हे त्याच्याशीच कनेक्टेड आहे आणि त्यांचा हाच प्रश्न आहे. आणि बरेचदा हे काय म्हणतात, नाही मुद्दामून माझी पार्टनर असं करते बरं का, आणि ती माझं ऐकत नाही. पण अशी गोष्ट नसते. काय असते या ठिकाणी, तुमचं बॉडी हे सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे, आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याचं कॉम्बिनेशन होणं आवश्यक असतं. आणि तुमच्या बॉडीतली हार्मोन्स जे असतात ते तुम्हाला संप्रेरकासारखं माइंड, बॉडी आणि ऑर्गन ह्या तिघांचं कनेक्शन झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बाहेरनं येता आणि आल्याबरोबर चला रेडी व्हा आपण जाऊया, असं कधीही नसतं. तुमच्या पार्टनरमध्ये संभाषण एकमेकाशी होणं हे अतिशय आवश्यक असतो. आणि सर्वांना मी या ठिकाणी सांगतो, तुम्ही स्वतः देखील पार्टनर एकमेकाला एवढं असता की स्वतःला देखील एकमेकाला तुम्ही बोलत नाहीत, सांगत नाहीत. खरं म्हणजे ही रुटीन, जसं तुम्ही जेवणाचा मेनू सांगता ना, मला आज हे आवडतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, का हो फिमेल पार्टनर तुम्हाला विचारायला नको की मला हे पाहिजे ते पाहिजे? पण नाही, शांत बसायचं. शांत बसून मग तुम्हाला कधी करायचं ह्यांना कळत नाही आणि ह्यांना कधी पाहिजे हे तुम्हाला कळत नाही. मग हे मिसमॅच होत राहतं. त्यामुळं कम्युनिकेशन चांगलं ठेवा.
त्याचबरोबर बऱ्याचदा काय असतं, वय वाढत गेल्यानंतर बऱ्याचदा हार्मोन्स हे कमी व्हायला लागतात. जसे मेल हार्मोन्स असतात, फिमेल हार्मोन्स देखील कमी होतात. फिमेल्समध्ये देखील टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी झाल्या तर ही भावना जाते. बऱ्याचदा खाली कोरडेपणा यायला लागतो. जर त्या क्रियेमध्ये पेन होत असेल, त्या ठिकाणी उत्साह येत नसेल, तर अशा वेळेला ह्या गोष्टी घडतात. ते एकच सांगितलं तज्ञांना भेटा तुम्ही. भेटल्यानंतर खरंच दोघांनी आल्यानंतर दोघांनाही चेकअप करून त्यांना आपण ट्रीटमेंट देऊ आणि थोडंसं आपल्या पार्टनरला थोडं फिरायला, थोडं जे आवडत्या ठिकाणी, घरातनं थोडंसं बाहेर, थोडंसं शॉपिंगला जरी नेलं ना, मग पहा कसा उत्साह येतो. नक्कीच तुम्हाला लक्षात येऊन जाईल. नक्कीच सर. आणि जसं सर सांगतायत की तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे, तर हे एकट्याने न जाता कपलने खरं तर सरांकडे जावं आणि योग्य ते तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. कारण ते दोघांमधलं आपण जे म्हणतो की ते काय म्हणतो आपण, कम्युनिकेशन जे गॅप असतो, बरोबर, तो गॅप जो आहे तो मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी दोघांनीही सरांकडे जाणं फार गरजेचं आहे. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झाले. सागर बोलतात पुण्याहून. सागर नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. मॅम एक प्रश्न होता सरांना की विटॅमिन B12 आणि मेल इन्फर्टिलिटी खूप मोठा मेजर रोल आहे का याचा? आपण विचारूया सरांना. सर आजकाल बऱ्याच वेळेला हे पाहायला मिळतं की B12 डेफिशियन्सी खूप जास्त आहे, पण याचा मग संबंध इन्फर्टिलिटीशी आहे का? येतो का? नक्कीच. अतिशय सुंदर आणि बेसिक प्रश्न. बॉडीमध्ये असणारे ट्रेस एलिमेंट्स आहेत, बॉडीमध्ये लागणारे अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्याचबरोबर मल्टीव्हिटॅमिन्स त्या ठिकाणी, स्पेशली विटॅमिन B12. काय असतं या ठिकाणी, तुमचा स्पर्मचा DNA जर स्ट्रॉंग राहायचा असेल, हे बघा, नुसताच माझा काउंट 15 मिलियन आहे का 150 मिलियन आहे, पण त्या स्पर्मला मोटिलिटी नसते, फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह नसते, नॉर्मल प्रकारचे स्पर्म येणं आवश्यक असतं. मग अशा केसेसमध्ये काय लागतं, सगळ्या प्रकारचे विटॅमिन B12 हा एक भाग झाला आणि याचा परिणाम नुसतं स्पर्मवरच नाही, तुमच्या सेक्शुअल डिस्फंक्शनचा जो पॅरामीटर असतात, आपण इन्व्हेस्टिगेशनवर येणार आहोत, त्यामध्ये हे स्पेशली पाहिलं जातं. मग अशा वेळेला तुमचा आहार आहे, आहारातनं सप्लिमेंटेशन आहे, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, फिश आहे, याच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला एक्झरसाईज जर ॲड केल्या आणि तरीसुद्धा काही जणांना जर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व राहत असेल तर तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रॉलॉजिस्टना भेटावं. भेटल्यानंतर कुठलं कॉज आहे पाहिलं जाईल. त्याप्रमाणे त्या शुक्राणूच्या ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि त्याच्या मोटिलिटी त्याकडे ऑब्झर्वेशन देऊन 3 महिन्याचा हा कोर्स दिला जातो आणि नक्कीच तुम्हाला वंध्यत्व टाळता येतं. डायरेक्टली मला प्रेग्नन्सी झाली नाही, चालले IVF करायला, अशी करायची गरज नसते. शेवटचा पर्याय हा IVF असतो. सहसा नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी होणं हे आवश्यक असतं. अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक पाहू शकतात. बरोबर. आणि हे जे पुस्तक आहे ते सरांचं ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. युविका पाटील आपल्याशी कनेक्ट झाल्यात पुण्याहून. युविका नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. सर, स्त्रियांमध्ये डायबिटीज असेल तर त्याचा परिणाम सेक्स लाईफ आणि वंध्यत्व यावर होतो का, त्याबद्दल माहिती सांगा. नक्कीच युविका, आपण सरांना विचारूयात की नेमका हा जो काही प्रॉब्लेम आहे, कारण डायबिटीज हा भारतामध्ये प्रचंड प्रमाणात पसरलेला आहे, त्यामुळे त्याचा आणि इन्फर्टिलिटी हे दोन्ही डायबिटीजमुळे होऊ शकतं. नक्कीच. आणि डायबिटीज हा एकटा येत नाही. डायबिटीज, लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशर, आणि हे कसे परिणाम करतात आपल्याला सांगायचं या ठिकाणी. हे बघा, काय वाटतं बरेचदा, फक्त मला डायबिटीज झाला म्हणून माझं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि फिमेलला डायबिटीज झाला तर जाऊ दे ना, त्यांना काय होत असणार आहे म्हणे, त्यांना नैतिकी ॲक्टिव्हमध्ये त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं, असं नसतं. डायबिटीज हा जसा पुरुषांमध्ये अफेक्ट करतो तसंच स्त्रियांना देखील अफेक्ट करतो. त्यांच्या ओव्हरीज ज्या असतात, अंडकोशातनं अंडी तयार होणं कमी झालेलं असतं. अंडी प्रॉपर सायकलमध्ये, मिड सायकलला, म्हणजे अनओव्हुलेटेड सायकल्स, म्हणजे काही सायकल्स हे रिकामे जातात. मग प्रेग्नन्सी कशी राहणार, हा दुसरा भाग झाला. त्याचबरोबर ह्यांचं म्हणणं काय की याचा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर देखील परिणाम होतो का. भावना कमी होते का, कमी होते, तुमच्या ब्रेनचं आणि तुमच्या ऑर्गनचं ह्या दोन्हीचं कनेक्शनच झालं नाही, त्याचा इम्पल्सच ब्रेनच्या प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्सला गेलं नाही, तर कशा पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्ह व्हाल. मी एकच सांगेल, जसं पुरुषांची हेल्थ महत्त्वाची आहे तशीच स्त्रीची हेल्थ देखील महत्त्वाची असते. आणि वंध्यत्वासाठी आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी दोघांचं मनोमिलन आणि दोघांचं स्वास्थ्य ही पहिली गरज असते. नक्कीच. खरं तर आपल्या कार्यक्रमाचा वेळ संपत आलाय, मात्र आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा फोन घेतोय. अतुल पवार बोलतायत नाशिकहून. अतुल नमस्कार. नमस्कार. बोला. काही नाही मॅडम, एक डॉक्टरांना प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. 52-50 नंतर त्या ठिकाणी माणसं इरेक्शन कमी, म्हणजे 50 नंतर 52 वर्षानंतर इरेक्शन किंवा तारसा कमी होते का, बरोबर आहे. ठीक आहे, सांगूया तुम्हाला.
हे कॉमन प्रश्न असतो. फक्त पुरुषांचाच नाही, मी नेहमी बोलताना दोघांबद्दल बोलत असतो. महत्त्वाची गोष्ट सांगतो, वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, हातात काठी आली, मग आतली सिस्टीम जी आहे ही तुम्हाला हेल्दी ठेवणं आवश्यक आहे. आणि ही कमजोरी आलेली लपवायची नसते. का? कारण फॅमिलीमध्ये होतं काय, जाऊ दे आता झालं म्हणजे 50 काय करायचं, आपलं खायचं प्यायचं बसायचं. नो, का नाही? कारण शेवटपर्यंत तुम्हाला फिट राहायचं आहे, ॲक्टिव्ह राहायचं आहे. तर मी एकच महत्त्वाचं सांगेन, पार्टनरची संमती असेल, पार्टनरचं स्वास्थ्य असेल, तुमचं स्वास्थ्य असेल, तुमच्या हार्मोनल थेरपी किंवा तुमच्या ट्रीटमेंट, तुमच्या पार्टनरच्या ट्रीटमेंट या जर ओके ठेवल्या तर तुम्ही माझ्याकडे सध्या फॉलोअप सांगतो 22 वर्षापासून ते 80-85 वर्षापर्यंत तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि दुसरा गैरसमज मी या ठिकाणी सांगतो, काय करायचं म्हणजे 70 नंतर आता तसं नसतं. कारण प्रत्येक ऑर्गनला तुमचं लिंग किंवा ऑर्गन हा तुमच्या हेल्थचं इंडिकेटर असतं. त्याचा सप्लाय, त्याचं ऑक्सिजनेशन, त्याच्या डेली असणाऱ्या ॲक्टिव्हिटी ह्या मेंटेन राहिल्या पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं की आपण सर्वांनी या सुखी जीवनाच्या मंत्राच्या, आमच्या लोकशाही मराठीच्या या मंचाचा उपयोग करून तुमचं स्वास्थ्य, पार्टनरचं स्वास्थ्य आणि समाजाचं स्वास्थ्य टिकून ठेवणं आवश्यक आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात, इतकी छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि सुखी जीवनाचा मंत्रामध्ये खरं तर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी बरोबर रात्री 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार. आपण पाहताय लोकशाही मराठी.